गोरगरिबावर दया करा. म्हणजे आधुनिक संत गाडगेबाबा या देशातली सामान्य माणसाची स्थिती, गोरगरिबांची स्थिती पाहतात. त्यांना मनाला ही गोष्ट लागलेली आहे. गोरगरिबावर दया करा. जनी जनार्दन संत बोलती वचन. या पृथ्वीवर मोठे कोण आहे? या पृथ्वीवर मोठे कोण आहे? संत आहेत. संत त्याले पुरावा आहे. एक सभा भरली. त्या सभेमध्ये विषय उत्पन्न झाला, सबसे बड़ा कौन? सबसे बड़ा कौन? एक म्हणे सबसे बड़ी धरती. एक म्हणे धरती कैसे बड़ी? वो तो शेष के माथे पर खड़ी. धरती को बड़ी कहते हो तो शेष के माथे पर खड़ी है. एक म्हणे शेष बड़ा. शेष बड़ा. एक म्हणे शेष कैसे बड़ा? वो तो शंकर के गले में लपट के पड़ा. शेष बड़ा कहते हो तो शेष शंकर जी के गले में लपट के पड़ा. एक म्हणे शंकर बड़ा. एक म्हणे शंकर कैसे बड़ा? वो तो नंदी पर बैठ के चला. एक म्हणे नंदी बड़ा. एक म्हणे नंदी कैसे बड़ा? वो तो कैलाश में खड़ा. नंदी को बड़ा कहते हो तो कैलाश में खड़ा है. एक म्हणे कैलाश बड़ा. मग एक म्हणे कैलाश कैसे बड़ा? वो तो रावण ने 3 दफ़े उखाड़ा. कैलाश को बड़ा कहते हो तो रावण जी ने 3 दफ़े उखाड़ के फेंक दिया था. एक म्हणे रावण बड़ा. एक म्हणे रावण कैसे बड़ा? वो तो वाली के घर को अंगद के झूले पर लपट के पड़ा. रावण ने वालीच्या घरी अंगणाच्या पायऱ्यावर टांगलं होतं म्हणे. एक म्हणे वाली बड़ा. एक म्हणे वाली कैसे बड़ा? वो तो राम जी ने एक ही बाण से पछाड़ा. वाला को बड़ा कहते तो वाली को राम जी ने एक बाण से मारा. मग म्हणे राम बड़ा. एक म्हणे राम कैसे बड़ा? वो तो संतजनों के शरण में पड़ा. कोण मोठं आहे? संत. आता आपल्याकडं धर्मशास्त्रामध्ये अनेक काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता त्याला काही पुरावे आपल्याकडे नाहीत, पण अशा पद्धतीचे प्रश्न एकमेकांना विचारले जातात. पुरावा देतात की या जगात जनी जनार्दन आहे. जनी जनार्दन तुकोबा म्हणतात, संत बोलती वचन, संत बोलती चालणं. आमचे लोक भोळवट आहेत. अरे नारायणानं घर बांधलं गावाला 5,000 रुपयाचं. दोघं तिघं म्हणतात लेका त्याला देवानं दिलं. कुणी दिलं? देवानं. आता हे 5,000 रुपये तुम्हाला कमी वाटतील. हे संत गाडगेबाबांच्या काळातल्या रकमेची चर्चा चालली आहे. मग पावसा उन्हाळ्यात ते देव घर नाही देत. मग मर खुशाल. घर बांधील माणूस आणि घर गुमाईल माणूस. हे भोळट. देवानं दिलं. बंबई में जास्त लक्ष्मी कोणाजवळ आहे? आता त्या भागातल्या लोकाला त्या भागातली भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या गोष्टींची चर्चा संवादातून करतात संत गाडगेबाबा. मारवाडी, गुजराती, भाटे, ब्राह्मण, खाना करावा कोणाचा झाला मुंबईत? आता लक्ष्मी कोणाच्या घरात आहे? मारवाडी, गुजराती, भाटे आणि ब्राह्मण. खाना खोराबा कोणाचा झाला? खाना खोराबा म्हणजे नुकसान कोणाचं झालं? मराठे, माळी, तेली, नावी, धोबी, चांभार, कोळी, कुंभार, लोहार, वडारी, बेलदार, कैकाडी, गोंड, गवारी, मांग, महार, जनावरासारखे 3च माणसं मजेशीर आहेत. गुजराती, मारवाडी आणि ब्राह्मण. त्यांनी सगळ्या जातीची नावं सांगून टाकलेली आहेत. कोणते लोक दारिद्र्यात जगतात आणि कोणते लोक अत्यंत संपन्न जगतात. 3च माणसं मजेशीर आहेत. गुजराती, मारवाडी आणि ब्राह्मण. दररोज तुपातला शिरा खातात. आज कोण्याही मराठीला पुसा, जेवला का? ते म्हणते होय. काय जेवला? कालवण, आमटी. आजापजापासून जी आमटी आमच्या घरात घुसली साली बाहेर निघतच नाही. तुपातला शिरा कोण खातो? तर मारवाडी, ब्राह्मण, गुजराती. आणि मराठ्याला विचारा काय खातो? काय खाल्ला? कालवण, आमटी. संत गाडगेबाबा इथं संतापानं म्हणतात ते आमटी साला आमच्या घराची घुसली ना आजा पंजापासून ते बाहेर निघालीच नाही आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो, काही माणसं टाळी वाजवतात जसे लढाईतले वीर होत आहेत आणि काही माणसावर कठीण वखत आहे. आपण एकदा बिनटाळ्याची बिनमृदंगाची टाळी वाजवू, मात्र गडबड करू नका. असे वाजवू नका. सर्वांच्या टाळीचा एकच आवाज पाहिजे, रप रप. करावर सरळ हात आणि सरळ हात. आता माझ्या हातावर ध्यान ठेवा बरं. हां, गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला. हे लोक गरिबीत राहिले. एक तरी आले नाही विद्या. काय नाही विद्या. महात्मा फुल्यांनी ज्या गोष्टीची चर्चा केली होती शूद्रांच्या सगळ्या अनर्थाची, तीच चर्चा वेगळ्या भाषेमध्ये संत गाडगेबाबा आपल्या प्रवचनामध्ये सांगतात. काय नाही विद्या. ज्याले विद्या नसेल त्याला खटाऱ्याचा बैल म्हटला तरी चालेल. ज्याला विद्या नाही त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं चालेल. आता तरी सुधरा, आता तरी मुलाले शिक्षण द्या. पैसा नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी खा. शिक्षणाचं महत्त्व कसं अत्यंत प्रॅक्टिकली सांगितलं आहे. हातावर भाकरी खा. बायकोला लगडं कमी भावाचं घ्या. इवायला पाहुणचार करू नका, पण मुलाले शाळेत घातल्याविना सोडू नका. काय त्या संतांचं, काय त्या समाजसुधारकांचं, महापुरुषांचं शिक्षणाबद्दलचं तळमळ होती. आणि आम्ही आज पाहतो की आम्ही शिक्षणाची काय अवस्था करून ठेवली आहे. असो, विद्याधन मोठं आहे, विद्याधन मोठं आहे. यांच्यातलीच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात आणि यांच्यातलीच माणसं बोरी बंदरच्या ठेशणावर पोते उचलतात. ते माणसं हे कोण? हे काही बैल नाहीत. कोण आहेत? माणसं. पण का फरक पडला? दिल्लीच्या तख्तावर बोलणारी माणसं आणि हमाली करणारी माणसं, माणसं सारखीच आहेत. पण काय फरक पडला? विद्या नाही. यांच्याकडे विद्या नाही, त्यांच्याकडं विद्या आहे. विद्या मोठी गोष्ट आहे. या टायमाला विद्या मुलाले न शिकवाल तर आम्हाला विद्या नाही तरी मजुरीला तरी लागली, पण पुढच्या तुमच्या मुलाले मजुरी पण लागणार नाही, तर बूट पालिश करावं लागेल. म्हणजे हे भाकीत खरं ठरलं. ज्यांना शिक्षणापर्यंत पोहोचता नाही आलं त्यांच्या जगण्याचे वांदे निर्माण झाले. ए जरा देडाना आले, चले जाओ, बूट पालिश करावं लागेल. महाराज, विद्या केवढी मोठी आहे. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यानपिढ्या झाडू मारायचं काम केलं. यांच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांनी काही लहान सहान कमाई नाही केली. हिंदुस्थानाची घटना, आणि तेच शाळेत न जाते आणि न शिकले तर झाडू मारणं त्यांच्या कर्मात होतं. विद्या धन मोठे. जेवणाचं ताट मोडा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा, पण मुलाले शिक्षण दिल्याशिवाय सोडू नका. आता याला खरंच कीर्तन म्हणायचं का? रूढ अर्थानं संत गाडगेबाबांच्या या सगळ्या कीर्तनाला आपण कीर्तन म्हणायचं का? खरं म्हणजे मला वाटतं हेच कीर्तन आहे. हेच कीर्तन आहे. म्हणजे आम्ही देवाच्या स्मरणाचं कितीही ढोंग रात्रंदिवस आम्ही केलं असेल, पण ते जर कृतीमध्ये आमच्या नसेल तर मला वाटतं ते कीर्तन कामाचं नाही आहे. याला प्रबोधनच नाही, याला कीर्तनही म्हणू आपण. लोक प्रबोधनातून साध्य केली जाणारी गोष्ट लोकहिताची, तीच कीर्तनाचा आत्मा आहे, तीच कीर्तनाचा गाभा आहे. आणि दुसरं, शिक्षण परमात्माची भक्ती. गोपाला गोपाला देवकीनंदन. संसाराची काटकसर. मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, भाटे हे रोज तुपातला शिरा खातात. त्यांच्या घरी जमा खर्च आहे काय? जमा खर्च, उत्पन्न किती आणि खर्च किती याची लयन मालूम आहे त्यांना. उत्पन्न किती आणि खर्च किती याची लयन मालूम आहे. आणि आमच्या मराठ्याले तेल्या, माळ्या, न्हाव्या, धोब्या लिहिलेले जमा खर्च समजतच नाही. यांचं कसं आहे, 500 रुपये उत्पन्न आणि 80 रुपये 90 रुपये खर्च. म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा. म्हणून लोकभाषेमध्ये संवाद आहे त्यांचा. जानेवारीत मजा करा, पगार मिळाला, आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा. काटकसर पाहिजे घरी, जमा खर्च पाहिजे. लई जण म्हणतात पगार पुरत नाही, पगार पुरत नाही. पगार सरतच नाही असं म्हटलं पाहिजे. पगार सरतच नाही असं म्हटलं पाहिजे. ज्या घरात नवरा बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथं पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे. पगार कोणालाही पुरत नाही. ताकद थोडी, घुसा घना. एखाद्या माणसाला जोर कमी, कलागत करायला पहिला नंबर, पुढे गेला आणि 2 तोंडात बसले. अशीच आमची अवगत आहे की चालला बोंबलत घराकडे. पुंजी थोडी, खर्च घना, 125 पगार आणि 150 रुपये खर्च. जानेवारीत मजा आणि फेब्रुवारीत गप्प बसा. संसारात काटकसर मोठी गोष्ट आहे. संसारामध्ये काटकसर मोठी गोष्ट आहे. किती झालं? आणि दया मोठी गोष्ट आहे. कोणती? दया.
तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया, तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया, कबीर कहे कलाम को सबसे बडी दया. कलाम हे कबीराच्या मुलाचं नाव आहे. तोही वडिलांच्याच विचाराचा होता. मुलालाच त्यांनी सांगितलं, एक तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया, कबीर कहे कलाम को सबसे बडी दया. ज्या धन्याच्या अंतःकरणात दया असेल तो सत्पुरुष आहे. सत्पुरुष मराठी मंडळी, जेजुरीला जाता की नाही? जेजुरीला जाता की नाही? कोणता देव आहे ते जेजुरीला? खंडोबा. जेजुरीला जाता की नाही? लोक म्हणतात हो. बकरा नेता की नाही? लोक म्हणतात हो. मानेचा तुकडा कापता की नाही? लोक म्हणतात हो. मसाला लावून शिजवून खाता की नाही? हे प्रश्न विचारता विचारता उत्तर घेत आहेत लोकांकडनं. तुमच्या पिढ्याच्या पिढ्या मरतील. कोण म्हणतं आहे? संत गाडगेबाबा. तुमच्या जेजुरीला जाणाऱ्याची तुमचं कधी बरं होणार नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तुम्ही मराठे, तुकोबाराया मराठे अनेक पुरावा सांगतात. जन्मवरी पोसे लेकुरच्या परी, जन्मवरी पोसे लेकुरीच्या परी. बकऱ्याला चारा टाकता की नाही? लोक म्हणतात होय. बकऱ्याला पाणी पाजता की नाही? लोक म्हणतात होय. हरपला बकरा पाहून आणता की नाही? म्हणजे शोधून आणता की नाही बकऱ्याला? होय. पाऊस आला बकऱ्याला घरात बांधता की नाही? लोक म्हणतात होय. पोटच्या मुलासारखं वागवता बाप्पा आणि त्याला मसाला लावून कापून खाता. माणसं नाहीत तुम्ही. यांनी रानडुकरं म्हणलं तरी चालेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हिंसेच्या कर्मकांडाच्या विरोधात संत गाडगेबाबा होते. जे लोक तिकडं जेजुरीला जातील त्यांचं कधी बरं होणार नाही असं म्हणणं म्हणजे देवाला नाकारणं नाही आहे. पण त्या देवाच्या नावावर कर्मकांड जे केलं जातं त्याला विरोध आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. लग्नात गोंधळ घालता की नाही? लोक म्हणतात होय. बकरा अंगणात कापून रक्ता सडा पडते का नाही? लोक म्हणतात होय. अरे एकाच्या ते डोळ्यातून पाण्याचा थेंब येत नाही चाले, हे पाप आहे. आपण वाईट करतो, सोडून देऊ. एकाच तर तोडून निघते का? मसाले लावून शिजवून खाता. आणि एवढं एक पोर घरात मेलं तर सारं घर तोंड बडवते. अरे बापा आता कसा करू, फार वाईट झाले, मोठं नुकसान झालं. म्हातारा म्हणते हत्ती गेला महा, मी वाचून काय करू बापे, मला विहीर दाखवा. मला विहीर दाखवा. विहीर दाखवा? गाडगेबा म्हणतात तो म्हातारा त्याच गावातला होय की नाही? लोक म्हणतात होय. आता त्याला आता अजून विहीर मालूम नाही त्याला? लोक म्हणतात होय. तो साला सोंग कशाला दाखवते? आणि उजान उठ टाक ना उडी. रडत नाही ते सोंग दाखवते. आपल्या वक्ती बोंबलता आणि दुसऱ्याला शिजवून खाता. हे काय माणसाचं लक्ष नाही? आमच्या नारळी पौर्णिमेच्या रोजी कोकणी मंडळी गोविंदा, नारळी पौर्णिमेला आता आपण त्याला आता दहीहंडी वगैरे म्हणतो ना, ते गोविंदा. ते गोविंदा 200 200 500 गोविंदा 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 गोविंदा. एक एक कोंबडं खल्लास करतात. आणि काय गोविंदा. अरे कोकणामधली गोष्ट आपल्याला इकडं माहीत नाही आहे. आता पाप आहे सालं पाप. ज्याच्या हातून दुसऱ्याच्या मानेवर सुरी जात असेल, त्याचा प्राण कापून आपण आपलं पोट भरत असेल तो माणूस. माणसाचा यांच्या अंगात काही अंश नाही. माणसाचा यांचा काही अंश नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मारवाड्याच्या घरी कोंबड्या आहेत का? लोक म्हणतात नाही. गुजरात्याच्या घरी कोंबड्या आहेत का? लोक म्हणतात नाही. भाट्याच्या घरी कोंबड्या आहेत का? लोक म्हणतात नाही. ब्राह्मणाच्या घरी कोंबड्या आहेत का? लोक म्हणतात नाही. अरे तुमच्या घरात कसे घुसले हे कोंबडे? तुमच्या घरात कसे घुसले? साऱ्या घरात साऱ्या कोंबड्याचा सुळसुळाट, कोको 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 कोको. पाप आहे तुमच्या पोटात. सकाळी ढोबरात पाणी टाकता आणि संध्याकाळी कापून खाता. कोणतं शास्त्र आहे दाखवा बरं हे. कोणतं शास्त्र दाखवा? सकाळी पाणी पाजता संध्याकाळी कापून खाता. कोणतं शास्त्र येईल? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काही माणसं बाजारात जातात आणि बोंबलाचं दुकान इतक्या लांबवर असेल, घाण आल्याबरोबर माणूस पटकन नाक दाबतो, पण खाणाऱ्याच्या मस्तकातले किडे सळसळतात.
सरळ दुकानात जातात. आमच्या काही बाया ब्राह्मणाच्या, गुजरात्याच्या, मारवाड्याच्या, जैनाच्या या बायका सोडून बरं का, अशी घाणेरडी चीज आहे बोंबील की कुत्रेही खाणार नाही. पण अशा काही बाया बनून गेल्या एवढं मोठं बोंबलाचं मडकं. दोघीजणी खल्लास करतात. नवऱ्याला म्हणावं बस बोंबलं साला आता. या बाया आहेत. या एवढं बोंबील खाणाऱ्यांना संत गाडगे म्हणतात हे का बाया आहेत, राक्षसिनी आहे त्या, राक्षसिनी पूर्वजन्मीच्या चुडेलनी. अरे त्या मारवाड्याच्या नाही तर एका ब्राह्मणाच्या बाईच्या नाकाला बोंबलाचा तुकडा लावून बघा, ओकून ओकून मरतील हां 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 करून. आणि यांचं मुडकोच्या मुडको खल्लास. बाया नाहीत पाहिल्या अशा, घाणेरड्या चिजा खाणाऱ्या बाया नाहीत, चुडेलनी आहेत. वर हात करून भजन करा. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या कुठल्या कुठल्या गोष्टी अडथळे आणतात, कुठल्या गोष्टी अडथळे आणतात. गुजराती, ब्राह्मण, मारवाडी यांच्या घरी तुपातला शिरा का शिजतो, तर त्यांच्याकडं जमा खर्चाचा अंदाज आहे, कमाईची त्यांच्याकडं दृष्टी आहे. इथं हे जे सगळे गोरगरीब जेवढ्या जाती सांगितल्या त्या सगळ्या जाती खाण्यापिण्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं. वडिलांनी काढलेलं जे कर्ज आहे ते पोरं फेडतात, त्यांचं कर्ज त्यांची पोरं फेडतात, त्यांचं कर्ज त्यांची पोरं फेडतात. आणि हे फेडाफेडीमध्ये आयुष्य धूळ खात पडतात. की आता ह्या मराठ्यांच्या बायका, ह्या ज्या मांसाहार करणाऱ्या जमाती जेवढ्या असतील तेवढ्याच्या बायका या सगळं खातात. हे म्हणतात बाया आहेत या राक्षसिनी आहेत, राक्षसिनी. विद्या शिका आणि गरीबाले विद्येसाठी मदत करा. गरीबाच्या मुलाला चड्डी द्या, खादी टोपी द्या, सिस्पेन द्या, पाटी द्या, कोरी वही द्या. आपल्या पोराले विलायताला पाठवायची इच्छा करता आणि साले 1-2 आण्याची वही देण्याची गरीबाची मुलाला आपल्या पोटात बुद्धी नाही. आपण माणसं नाही. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम प्रत्येक माणसाचं आहे. आपल्या लेकराला जसं आपण देतो तसं इतराच्या लेकरालाही आपण काही द्यावं. गरीबाच्या थोडं तरी तुका म्हणे परोपकार करी, थोडा तरी तुका म्हणे परोपकार करी. विलायतीला नका पाठवू त्याला, साधा भादा वार भरडा कपडा द्याल, त्या पोराला चड्डी नाही. दिवाळीला टोपलंवर लाडू केली घरी, घरच्या पोराले खूप घाला, पण परसाकडला येईपर्यंत घाला, खूप लाडू करून खाऊ घाला त्यांना. पण 2 गरिबांचे मुलं येऊन उभे राहिले तर त्याला दोघांनी लहान लाडू तर द्या, काहीतरी करा. अरे बायका पोरं पोसून मराल, फुकट जन्म आहे फुकट. काय म्हणतात ते, बायका पोरं पोसून फुकट मराल. कुत्री आपल्या पिल्याला पाजते, चिमणी आपल्या पोराला चारा नेते. मुक्या जनावराने केलं ना, मग माणसानं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं. परोपकार कराल तर हा माणूस आहे. ज्याला आपली बायका पोरं समजत असतील तो माणूस नाही. आणि आज जे आपण आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्गामध्ये असे काही गट निर्माण झाले की उच्च उत्पन्न गटातला माणूस खालच्या गटातल्या माणसाला पाहत नाही, त्याच्या खालच्या गटातल्या माणसाला तो पाहत नाही. हे आमच्याकडे एक तिरस्काराची दृष्टी निर्माण झाली, एक वेगळ्या अँगलचे चष्मे निर्माण झाले. टी व्हीमध्ये पाहता तुम्ही ज्या मालिकांमध्ये, ती माणसं, ती कुटुंब, ती घरं तशी ती कापडं ते सगळे आहेत का आपल्याकडं? नाही. आम्ही कुठेतरी पाहतोय, आम्ही स्वप्नवत जगतोय की गरजू माणसाला आम्ही आमच्या घासातला घास देणं आवश्यक आहे. आम्ही भंडारे करतो, पण एकदा भंडारा केला की वर्षभर पुन्हा नाव नाही काढायचं. एवढ्या पंक्ती उठल्या, तेवढ्या पंक्ती उठल्या, बुंदी केली होती, अमुक केलं होतं, तमुक केलं होतं. महाप्रसाद, महाप्रसाद नाही, एक चतकोर भाकर, एक काय भाजी असेल ती पोटभर, जी भुकेला माणूस आहे त्याला दिलं ना, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण गंमत आहे आमच्याकडं की आमच्याकडं परोपकार जो आहे तो मोठ्या विचित्र पद्धतीने केला जातो. म्हणून आपल्याकडं प्रत्येक मंदिराच्या पुढं काही भिकारी बसलेले असतात. भिकारी नसतील तर मंदिरांना शोभा नाही आहे. वेगळ्या अर्थाने बोलतो आहे मी, का तर मंदिरातून निघाले की प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी दान केलं पाहिजे. म्हणून न चालणारं नाणं जे आहे ते मुद्दाम भाविक माणसं घेऊन जातात आणि ते भिकाऱ्याच्या ताटामध्ये टाकतात. एक भिकारी नका राहू द्या बरं मंदिराच्या बाजूला. तुम्ही गेली भक्तीला, दर्शन घेतलं, बाहेर येताना तुम्ही घातला खिशामध्ये हात आणि कुणी सापडलं नाही, एखाद्या जेंटलमॅन माणसाला म्हणलं सर एक्सक्यूज मी प्लीज, हे 1 रुपया. ते म्हणले कशाचा? ते म्हणले दान करायचं होतं.
भिकारीच नाहीत ना. नमोस्ता हानील ना, ते नमोस्ता हानील ना. आम्हाला दान करायची सवय अशी, याला आम्ही दान धर्म म्हणतो. धर्म हा काही हा साधा शब्द नाही आहे, पण 1 रुपयाला बी आम्ही दान आणि धर्म एका मोठ्या शब्दामध्ये आम्ही अडकवून खूप आम्ही महापुण्य केले. आज या आविर्भावात फिरतो. ज्याला आपल्या बायका पोरं समजत असतील तो माणूस नाही, बैल आहे. बैल आहे. घर बांधलं, ते घर बांधलं, मोटर घेतली, ते आणलं, हे आणलं, लग्न केलं. मग तुकोबाने दिला पुरावा तो कैसा, तुका म्हणे हेला, तुका म्हणे हेला, तुका म्हणे हेला, पाणी वाहता वाहता मेला. मी, माझी बायको, माझे लेकरं एवढाच जर माझा जगण्याचा परीघ असेल आणि एवढंच जर मला दिसत असेल आणि एवढ्यासाठीच मी जगत असेल, तर त्याला तुकोबारायने काय शब्द दिला आहे, हेला. कोणता हेला? पूर्वी हेल्यावर पाणी नेलं जायचं, आणि पाणी एक अशी गोष्ट आहे की ते दररोज नदीवर किंवा विहिरीवर जाऊन आणावं लागायचं आणि दररोज वापरासाठी ते घरी ठेवावं लागायचं. तर या हेल्यासारखी आपल्या फक्त प्रपंचासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण जगलो तर त्याची एवढीच किंमत आहे, हेल्या एवढी. तुका म्हणे हेला हेला, पाणी वाहता वाहता मेला. बायांनो, नवरा तीर्थाला जाईल, जाऊ द्या. नवऱ्याचा देव डोंगरात असेल, पण तुमचा देव घरात आहे. आपापल्या नवऱ्याची सेवा करा. दररोज नवऱ्याच्या पाया पडा. नवऱ्यांच्या गळ्यात फुलांचा हात घाला. नवऱ्यांच्या पुढे उदबत्ती लावा. ऐसे पतिव्रतेचा भाव, तिचा नवरा तिचा देव. ऐसे पतिव्रतीचा भाव, तिचा नवरा तिचा देव. हे मराठे, न्हावी, धोबी, कोष्टी, कुंभार म्हणतील, लेका लई चांगलं झालं, बायको नवऱ्याच्या पाया पडेल. लेका लई चांगलं झालं, कसं सांगितलं, लई चांगलं सांगितलं. हां, लई चांगलं, पण नवऱ्याच्या अंगात देवाचे गुण पाहिजेत की नाही? देवाचे गुण पाहिजेत की नाही? नाहीतर नवरा साला दारू पिऊन आला आणि घरात वोकला, मग कशा उदबत्त्या त्याच्या ढुंगणाकडे लावावं का तोंडाकडे लावावं बायकोनं? सांगा. असा नवरा असेल त्या बायकोनं नवऱ्याची महापूजा करावी. गरम चुलीतली राख टोपल्यात भरा आणि त्याच्या तोंडात द्या टाकून, घे म्हणा महापूजा. म्हणजे साध्या साध्या गोष्टीतनं हे तत्त्वज्ञान सांगताना दैनंदिन जीवनामध्ये पुरुषांनी स्त्रियांनी कसं वागावं, पुरुषांनी स्त्रियांनी कसं वागावं, नवरा बायकोनी आपापसातले संबंध कसे ठेवावे. ज्या व्यक्ती मीराबाईला भजनाचा चटका लागला, राजवाडा सोडला, पातळ सोडलं, मांजरपाट नेसायला सुरुवात केली, कंकण फेकले, तुळशीचे मणी हातात धरले. भजन करा. जे बाई भजन करील, नवऱ्याची सेवा करील, ती बाई मोठी भाग्यवान आहे. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. संबंध या गाडगेबाबांच्या या प्रबोधनामध्ये कुठेही आपल्याला कर्मकांड आढळलं नाही. उलट कर्मकांडाच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस पाऊल उचललेलं आहे की एक समाज, नव्या दृष्टीचा समाज निर्माण व्हायचा असेल, एक पिढी घडायची असेल, अशा अनेक पिढ्या घडायच्या असतील, तर त्यासाठी अत्यंत छोट्यातल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून गाडगेबाबांच्या या सगळ्या विचारामध्ये एक नवा समाज त्यांनी स्वप्नात पाहिलेला होता की गोर गरीब इथले सगळे लोक जे आहेत ते चांगल्या पद्धतीचं जीवन जगले पाहिजे, त्यांना विद्या आली पाहिजे आणि या सगळ्या समाजाचं भलं झालं पाहिजे. हे विचार जे आहेत, म्हणूनच त्यांना आपण संत म्हणतो. आता माझं नाव दिलीप महालिंगे. मी जर उद्यापासून म्हणलं की संत दिलीप महालिंगे, कसं वाटेल बरं? कसं वाटेल ते? विक्षिप्त वाटेल ते. म्हणून हे संतत्वाला पोहोचणारी माणसं या अत्यंत गोरगरिबांच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून यांच्या मनामध्ये जी एक ममत्व होतं, आईचं काळीज होतं, त्यांच्याबद्दल ज्यांचा कणव जो होता तो आपल्याला या प्रकरणातून पाहायला मिळतो. याच्या नंतरचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया.